त्यासोबतच गुरुपौर्णिमा येते आणि त्यासोबतच एकादशी. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींसाठी छान असे नवीन वस्त्र मी आज बनवले आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी म्हणजे आता नेहमीप्रमाणे आपण जसे वस्त्र बनवतो तर ते सुद्धा बनवलेले आहेत, पण त्यासोबतच जशी आपण धोती स्वामींना किंवा गजानन महाराजांना घालतो तर ती आज मी बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे व्हाईट कलरमध्ये मी ही धोती बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत मॅचिंग व्हावं म्हणून मी एक दुसरा कपडा वापरून त्याच्यावरती शेला आणि वस्त्र जे आहे ते तयार करून घेतलेले आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते. पण ही जी धोती आहे ना, तर ही जी धोती आहे तर ही स्वामींच्या 1 फुटाच्या मूर्तीची जी उंची आहे तर त्यानुसार मी बनवलेली आहे. आता तुमच्याकडे जर स्वामींची 5 किंवा 6 किंवा 7 इंचाची मूर्ती असेल तर त्यासाठी तुम्ही या वस्त्रांसाठी ऑर्डर करू शकता. त्याच्यासोबत काय काय आपण बनवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर आता नेहमी प्रमाणे जसं आपण स्वामींना वस्त्र आणि फेटा घालतो किंवा वस्त्र आणि पगडी घालतो, तर आज मी थोड्या वेगळ्या डिझाईनमध्ये वस्त्र जे आहे तर ते बनवलेले आहेत आणि हा पूर्ण सेट असणार आहे. म्हणजे आता बघा ही धोती आहे आणि त्यासोबत असा एक तुम्हाला शेला येणार आहे. तर जसं आता गणपती बाप्पांना किंवा महाराजांना आपण घालतो तसा शेला आणि धोती तुम्ही महाराजांना घालू शकता. आणि यासोबतच आणखीन एक गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे आपण जे वस्त्र स्वामींना वापरतो ना, तर ते सुद्धा आपण याच्यासोबत बनवलेले आहे. म्हणजे धोती, शेला आणि एक नेहमीप्रमाणे वस्त्र. तर असा हा पूर्ण सेट असणार आहे आणि त्याच्यासोबत पेशवाई टोपीसुद्धा येणार आहे. आणि तुम्हाला जर पेशवाई टोपी नको असेल तर तुम्ही फेटासुद्धा बनवून घेऊ शकता. तर बघा, स्वामींना घातल्यानंतर हे वस्त्र असं काहीतरी दिसणार आहे. आता हा शेला आहे. हा शेला आणि वस्त्र सारख्याच इंचामध्ये मी बनवलेला आहे. तर आता शेला तुम्ही स्वामींना खांद्यावरून पण देऊ शकता आणि गळ्यातून सुद्धा जसं आपण वस्त्र घालतो तसं सुद्धा करू शकता किंवा अगदी जरी टच करून स्वामींना ते घातलं तरी सुद्धा खूप सुंदर दिसते. आता मी याला टाका वगैरे मारलेला नाही, कारण आपल्याला जसं हवं तसं आपण त्यानुसार स्वामींना ते घालू शकतो. त्यासोबतच आणखीन हे एक वस्त्र तयार करून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण जसं स्वामींना वस्त्र आणि फेटा किंवा पेशवाई पगडी किंवा कंथा टोपी जे आपण घालतो तर त्याप्रमाणे हे एक वस्त्रसुद्धा बनवलेलं आहे. तर आता तुम्ही हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही फक्त वस्त्र आणि फेटा किंवा मग धोती आणि वस्त्र फेटा किंवा मग धोती वस्त्र फेटा आणि हे हा जो शेला आहे तर हे सुद्धा घेऊ शकता. हा पूर्ण सेट असणार आहे आणि याचा खूप छान असा फायदा तुम्हाला होणार आहे, कारण तुम्ही वस्त्र आणि फेटासुद्धा स्वामींना घालू शकता किंवा मग असा पूर्ण सेट धोती, वस्त्र, टोपी हे सगळं तुम्ही स्वामींना घालू शकता किंवा फक्त शेला आणि पेशवाई टोपीसुद्धा तुम्ही स्वामींना घालू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आता मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं म्हणून मी व्हाईट आणि रामा ग्रीन कलरमध्ये हे बनवून घेतलं. पण याऐवजी तुम्ही व्हाईट कलरसोबत म्हणजे व्हाईट धोती आणि त्याच्यासोबत जो शेला आपला असणार आहे किंवा जे वस्त्र असणार आहे तर ते पिंक कलरमध्ये किंवा राणी कलरमध्ये किंवा ऑरेंज कलरमध्ये किंवा आणखीन भरपूर असे कलर आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवून घेऊ शकता. आता मला हा कलर छान वाटला म्हणून मी याच्यामध्ये बनवलं आणि सोबतच ही आपली नेहमीप्रमाणे पेशवाई टोपी, तर ही यावेळेस काहीतरी वेगळी अशी दिसते. आता नेहमीप्रमाणेच ही पेशवाई टोपी बनलेली आहे, पण ही व्हाईट कलरमध्ये आहे आणि याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे. म्हणजे हे वस्त्रांवरती आणि शेलावरती मॅचिंग व्हावं म्हणून मी ही अशी या 2 कलरमध्ये बनवून घेतलेली आहे, व्हाईट आणि रामा ग्रीन कलर. तर आता याच्यावरती लेससुद्धा खूप छान अशा लावलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता ही जी पेशवाई टोपी आहे ही तयार झाल्यानंतर किती छान आणि सुंदर दिसते. याच्यावरचं काम तुम्हाला अगदी पेशवाईची जी फिनिशिंग आहे ती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. खूप छान आहे आणि कुठेही त्याचा धागा वगैरे किंवा स्टोन वगैरे किंवा ज्या काही बॉल चेन लावलेल्या आहेत त्या कुठेही निघलेल्या नाही. सगळं अगदी व्यवस्थित लावलेलं आहे, त्यामुळे याला वेळसुद्धा तितकाच लागतो. तर तुम्हाला जर असा सेट हवा असेल तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि छान आणि सुंदर असे स्वामींसाठी वस्त्र, पेशवाई पगडी किंवा फेटा, त्यासोबत कंथा टोपी हे तुम्ही मागवू शकता. आता बघा, तुम्ही नेहमीप्रमाणे असं वस्त्र आणि आपली जी पेशवाई टोपी आहे तीसुद्धा स्वामींना घालू शकता किंवा मग याऐवजी
मी इथे पेशवाई बनवलेली आहे, तर तुम्ही त्याऐवजी आपला जो नेहमीप्रमाणे फेटा येतो तो सुद्धा बनवून घेऊ शकता. फेटासुद्धा याच्यावरती खूप छान दिसणार आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घालू शकता. बघा आता ही धोती आहे आणि हे व्हाईट कलरमध्ये मी धोती घेतलेली आहे, त्यामुळे याच्यावरती कुठलाही डार्क कलर वस्त्रांमध्ये किंवा जे आपला शेला राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही डार्क ऑरेंज कलर घेऊ शकता किंवा चॉकलेटी कलर, मरून कलर, कुठलाही कलर जरी याच्यावरती घेतला तरी उठूनच दिसणार आहे, कारण हे वस्त्र बनतं त्यानंतर खूप छान आणि सुंदर दिसतं. आणि तुम्ही याच्यावरती बघत असाल जो आपला जे वस्त्र असेल किंवा जो फेटा आहे, जी धोती आहे, तर मागच्या साईडने सुद्धा त्याला अस्तर लावलेलं आहे, कुठेही ते स्वामींना टोचणार नाही. त्यामुळे आतल्या बाजूने जे आपलं कॉटनचं अस्तर येतं तर ते लावलेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा मागच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने तर फिनिशिंग व्यवस्थितच आहे, पण दोन्हीही बाजूने छान अशी सगळ्या वस्त्रांना फिनिशिंग आहे. त्यामुळे तुम्हाला वस्त्र तर उत्तमच मिळणार आहे आणि कलर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता मी जसं सांगितलं तसं मी रामा ग्रीन कलर आणि व्हाईट कलरमध्ये हे वस्त्र बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसतंय. यासोबत तुम्ही ऑरेंज किंवा रेड कलरमध्ये सुद्धा हे खूप छान दिसतात. तर रेड कलरमध्ये तुम्ही फेटा घेऊ शकता, त्यासोबत धोती, शेला, वस्त्र हे सगळं तुम्ही स्वामींसाठी घेऊ शकता. आता तुम्हाला जर फक्त वस्त्र आणि फेटा हवा असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण जेव्हा आपण स्वामींना धोती घालतो त्यावेळेस स्वामींची मूर्ती काही वेगळीच दिसते. तर तुम्हाला सुद्धा स्वामींसाठी छान छान असे वस्त्र हवे असतील किंवा फेटे हवे असतील, त्यासोबत पूर्ण सेट हवा असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ही पेशवाई पगडी किंवा फेटा, वस्त्र हे आपण स्वामींसोबत गजानन महाराजांना सुद्धा घालू शकतो किंवा गणपती बाप्पांना, लड्डू गोपालला तुम्हाला असा फेटा हवा असेल, पगडी हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही तयार करून स्वामींना किंवा गजानन महाराजांना किंवा लड्डू गोपालला घालू शकता. असे हे आजचे स्वामींसाठी बनवलेले खास असे कलेक्शन होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. तर तुम्हाला सुद्धा असे छान छान वस्त्र ऑर्डर करायचे असतील ना, तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी छान सुंदर अशी पगडी, वस्त्र आणि ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.